तर आज अंबाजोगाईच्या पेट्रोल पंपावर झाली अचानक गर्दी आणि मित्राच्या वाढदिवसात झालं काय सांगतो तुम्हाला पुढं. राम राम मित्रांनो, दुपारी 4 वाजता निघालतो अंबाजोगाईला, कारण आपल्याला कटिंग करून यायचं होतं आणि थोडंसं ट्रॅक्टरचं सामान पण आणायचं होतं. त्याच्यामुळे घेतलं मित्राला, निघालो दोघ जण पण अंबाजोगाईकडे. आलो बघा दुकानावर. तर मित्रांनो, आज नांगरत असताना माझ्याकडून नांगराची एक पिन तुटली होती, तीच घ्यायची होती. पिन वगैरे तर घेतली आणि निघालो तिकडे खाली कटिंग करायला. त्यांच्या दुकानावर तर नंबर वगैरे जास्त नव्हते, त्यामुळे आल्याच बसलो बघा कटिंग करायला. आली बघा कटिंग वगैरे मस्त. तर उद्याच्याला माझा वाढदिवस असल्यामुळे मस्त फ्रेश होऊन घ्यावं म्हणलं एकदा. नंतर आलो पेट्रोल टाकायला. तर मित्रांनो, आपल्या अंबाजोगाईतले 3-4 पेट्रोल पंप तर बंदच पडलेत बघा. मला तर वाटत आहे युद्धामुळे आता पेट्रोल पंपावरचा सगळा साठा वगैरे संपून गेला का काय. असं झाल्यावर तर खूपच अवघड आहे बघा. आपलं पेट्रोल टाकायला खूप गर्दी असल्यामुळे उशीर तर झाला थोडा, म्हणून मी आणि माझा मित्र निघालतो लवकर गावात आल्याच कळालं की आपल्या एका मित्राचा वाढदिवस आहे, म्हणून तिकडे चालतो केक कट करण्यासाठी. हॅपी बर्थडे का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे वगैरे झाल्याच्या नंतर आपल्या मित्रानं तर त्या बर्थडे बॉयला चांगलं गुळसून काढलं होतं बघा केकनं. त्याच्या नाकात, त्याच्या कानात, त्याच्या तोंडात सगळा केकच घातला होता पोरांनी. आपला बर्थडे बॉय कसा दिसत आहे कमेंट करून एकदा नक्कीच सांगा. तर मस्त बर्थडे बॉय सोबत सगळ्यांचा फोटोशूट वगैरे चालू होता. तर मित्रांनो, तुम्ही सगळे बघू शकता की केक कसा खाल्लाय आपल्या मित्रानं. केक मध्ये हात घालूनच केक आणला होता बघा ह्यानंतर. तर असा कोणी केक खाताय का तुम्ही सांगा मित्रांनो. लाज वाटली पाहिजे थोडीशी जीवाला. काय बर्थडे वगैरे झाल्याच्या नंतर मी निघालो आपल्या मित्राला सोडाय त्याच्या घरी. सोडलं त्याला घरी. तर मित्रांनो, आजकालचे कुत्रे इमानदार आहेत पण माणसं इमानदार राहिले नाहीत बघा बिलकुल. नंतर मी निघालो घरी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.